तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, विदर्भ ॲग्री या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कापसाचे दर व त्याची पुढील स्थिती काय राहणार आहे, जसं की काल 19 तारीख झाली, CCIने निर्णय काय घेतला हे आपण जाणून घेऊया. आता काल जसं की आपण मागील 4-5 दिवस झाले सांगतच होतो, 19 तारखेला CCI आपल्या निलामीची किंमत ठरवेल, जे की त्यांनी ठरवलेली आहे व ती काय असणार आहे हे आपण आता जाणून घेऊया. तर काल दिनांक 19 जानेवारीला कापसाला सामान्यतः भाव हा 8,000 ते 8,100-200 पर्यंतच राहिला. म्हणजे 7 ते 8 दिवस झाले मार्केट हे एकाच ठिकाणी थांबून आहे. कारण की या CCIच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष होतं आणि तो निर्णय काल आलेला आहे. CCIने जी आपली बेसिक एक किंमत असते निलामीची ती ठरवलेली आहे. तर CCIचे महाराष्ट्रात सध्या 2 केंद्रावर निलामी होणार आहे. एक म्हणजे अकोला आणि दुसरं म्हणजे औरंगाबाद. तर अकोला येथे 57,000 ते 57,200 हे एका गठाणीची किंमत ठरवण्यात आली आहे आणि औरंगाबाद येथे सुद्धा 57,000 हे एका गठाणीची किंमत ठरवलेली आहे. आता एक गठाण म्हणजे किती? एक गठाण म्हणजे 170 किलो हा रुई त्यात येते, त्यामध्ये सरकीचं प्रमाण हे नसते. तर ही जी किंमत आहे हे रुईची आहे आणि 170 किलो रुई बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 क्विंटल हा कापूस लागतो. तर एका प्रकारे क्विंटल मागे 11,000 अशी हे बेसिक निलामीची प्राईस आहे, किंमत आहे. आता यामध्ये जेव्हा निलामी होईल तेव्हा ही किंमत वाढणारच आहे. त्यामुळे आता आपल्याला कालपर्यंत जे बाजारभाव एकाच ठिकाणी थांबलेले दिसले ते आता लवकरच वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण की CCIने आपल्या किंमती वाढवून ठेवलेल्या आहे. व्यापाऱ्याला त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचा माल हा केव्हाही परवडेल, म्हणून अशी एक दाट शक्यता आहे की भाव हे निश्चितच वाढतील व 9,000च्या टप्प्याकडे आता जायला वेळ लागणार नाही. कारण की CCIने हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भाववाढ हे थोडी थांबून का होईना पण होणारच आहे. कारण की CCIची निलामी होईपर्यंत तरी थोडा भाव असेच्या असे राहू शकतात किंवा अचानक वाढू सुद्धा शकतात. व्यापाऱ्यांच्या मनात काय आहे ते आता लवकरच आपल्याला समजेल. त्यामुळे कापूस विक्री हे थोडी थांबवली तरी चालेल, कारण भाव हे निश्चितच वाढतील. 11,200 ते 11,300 हा भाव काही कमी नाही आहे. हा प्रति क्विंटल म्हणजे CCIचा एक समजून घ्या विक्रीचा भाव आहे. तर निश्चितच आपल्याला 9,000पर्यंत शेतकऱ्याला हा भाव मिळेलच ही दाट शक्यता आहे. तो माल प्रोसेस केलेला असतो, त्यामध्ये थोडा खर्च वगैरे असतो, तर तो खर्च वगळता तरीसुद्धा आपल्याला 9,000 हा भाव मिळण्याची दाट शक्यता आहे. तरी आज दिनांक 20 जानेवारीला मार्केटमध्ये आपल्याला 300 ते 400 रुपयांनी वाढ बघायला मिळू शकते, हे नक्कीच आहे. त्यामुळे आजच्या मार्केटकडे थोडं लक्ष ठेवावं व अशाच माहितीकरता कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब कराल तरच अशी माहिती वेळेवर मिळेल व आपला थोडा फायदा वगैरे होऊ शकते. धन्यवाद.